नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी सीबीएसई बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो लेसन आहे पॉलिनॉमियल्स, त्याच्यामधला एक टॉपिक आज आपण शिकूया, टू व्हेरीफाय द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल। याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे की झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय। त्याचबरोबर मी हे पण सांगितले की पॉलिनॉमियल म्हणजे काय। तर आज आपण शिकणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय, की जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियल मध्ये जो व्हेरिएबल आहे तर त्यासाठी काही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले असतील, एक व्हॅल्यू असेल किंवा काही व्हॅल्यूज असतील, तर त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून तुम्हाला हे फाइंड आउट करायचे की दिलेली व्हॅल्यू ही पॉलिनॉमियलचा झिरो आहे किंवा नाही। आता बघा मी काय करते, इथे बोर्डवरती लिहिते px म्हणजे काय की पॉलिनॉमियल की ज्याच्यामध्ये x या व्हेरिएबलचा वापर केलेला आहे। आता इथे दोन व्हॅल्यूज आहेत xच्या, एक आहे 1, दुसरी आहे -1। मग त्यामधली मी 1 ही व्हॅल्यू सिलेक्ट करते, म्हणजे मी लिहिणार आहे x = 1। मग x च्या जागी मी लिहिते 1 = x चा स्क्वेअर, म्हणजे मी केला 1 चा स्क्वेअर आणि हा -1। मग आता p1 1 चा स्क्वेअर येतो 1 -1, मग हे 1 - 1 केलं तर काय आलेली आहे व्हॅल्यू 0। मग हा जो पॉलिनॉमियल आहे या पॉलिनॉमियल मध्ये दिलेली x ची व्हॅल्यू घेतल्यामुळे पूर्ण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 आलेली आहे, म्हणून x = 1 या व्हॅल्यूला म्हणायचं आहे झिरो ऑफ द पॉलिनॉमियल। तर हे मी व्हेरीफाय केलं की येस ही व्हॅल्यू झिरो ऑफ द पॉलिनॉमियल आहे। नंतर मी काय करते, सेम तोच पॉलिनॉमियल लिहिते। आता x ची व्हॅल्यू काय आहे तर -1, मी x च्या जागी -1 लिहिणार आहे। x चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर आणि इथे लिहिलं -1। आता हा -1 चा मला स्क्वेअर करायचा आहे, तर स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे जरी व्हॅल्यू -1 आहे तरी तो स्क्वेअर +1 येणार आहे। हे जरी माहिती असलं तरी कधी कधी विद्यार्थी काही वेळेला चूक करतात आणि ते पटकन -1 चा स्क्वेअर -1 लिहितात। तर हे लक्षात ठेवा, व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह, स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे। त्यामुळे हे झालं 1 -1, आन्सर आलं 0। आता या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 आली तर कोणती व्हॅल्यू x ची घेतल्यामुळे आली, तर x ची व्हॅल्यू -1 घेतल्यामुळे आली। याचा अर्थ काय झाला, -1 हा सुद्धा काय आहे झिरो ऑफ द पॉलिनॉमियल। आता हे तिसरं उदाहरण आहे, याच्यामध्ये काय आहे 5x - π। ओके, तर मग मी काय करणार आहे, x ची व्हॅल्यू आहे 4/5, मग 5x म्हणजे 5 × x ची व्हॅल्यू -π, π 5 कट झाले, ह्याले 4 - π। आता या पायच्या व्हॅल्यूला कधी कधी गोंधळात पडतात विद्यार्थी, कन्फ्यूज होतात। तर एक तर लक्षात ठेवा की पायची व्हॅल्यू जर का 4 असती तरच आन्सर 0 आला असतं, आणि पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.142 आहे किंवा 22/7, म्हणजे कुठली व्हॅल्यू जरी पायची घेतली तरी ती 4 येणार नाहीये, म्हणजे इथे आन्सर माझं 0 येणार नाही। मग जेव्हा आन्सर माझं 0 येत नाही तर त्या व्हॅल्यूला मी झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणत नाही। म्हणून याचा अर्थ काय झाला की हा जो 4/5 जो आहे त्याला आपण म्हणणार इज नॉट द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल, आणि मगाशी ज्या घेतलेल्या दोन व्हॅल्यूज होत्या त्यांना आपण म्हणणार आहोत दीज आर द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल। तर अशा प्रकारे तुमच्या पुस्तकामध्ये जो एक्सरसाइज 2.2 आहे त्याच्यामधला 3rd क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि करू शकता। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।